Hello, hello. Okay, now today we are going to start with a new derivation, that is expression for wave number of line in rotational spectrum of a diatomic molecule. Expression for wave number of line in rotational spectrum of diatomic molecule of diatomic molecule. ओके, आता स्पेक्ट्रम म्हणजे स्पेक्ट्रा जो काही ग्राफ येणार आहे, रोटेशनल स्पेक्ट्राचा ग्राफ कसा असेल, असा असेल. हे तुम्हाला अशी पीक मिळतील, हे पीक मिळतील तुम्हाला अशी. ओके, आणि ही जे काही पीक मिळणार आहेत इथे तुम्हाला काय नंबर भेटतील, 200, 300, 400 सो ऑन. आणि हे काय जे व्हॅल्यूज काय आहेत, ह्या वेव्ह नंबर आहेत, वेव्ह नंबर. Okay, what is wave number? Wave number is 1 by lambda. Okay, wave number is 1 by lambda. हे लक्षात ठेवा, हे जे काय व्हॅल्यूज आहेत यावरती वेव्ह नंबर आहेत. ओके, तर रोटेशनल स्पेक्ट्रा आपल्याला असं मिळणार आहे आणि हे पीक आपल्याला असे मिळतील. ओके, आता मी जरा ब्रॉड काढले, ते असेही मिळतील. Okay, we'll get like this peak. Okay, we'll start with, before that we have to keep in mind some basic spectroscopic equation. ते सारखं आपल्याला लागणार आहे. ओके, बेसिक स्पेक्ट्रोस्कोपिक इक्वेशन, ओके, ते आपल्याला सारखं लागणार आहे. that is mu is equal to delta E by H. Keep in mind this. हे आपल्याला सारखं लागणार आहे, बेसिक स्पेक्ट्रोस्कोपिक इक्वेशन. ठीक आहे, नाउ विल मूव. आता काय डिराइव्ह करायचंय, एक्सप्रेशन फॉर वेव्ह नंबर ऑफ लाईन इन रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल. ओके, सपोज ह्या एनर्जी लेवल्स आहेत with rotational quantum number j is equal to 0, j is equal to 1, j is equal to 2, j is equal to 3, j is equal to 4. सपोज तुमचा मॉलिक्यूल जे 0 वरनं J1 मध्ये गेलाय किंवा J1 मधनं J2 मधनं गेलाय, 2 मध्ये गेलाय, तर इथे सपोज मॉलिक्यूल असेल, इथे मॉलिक्यूल सपोज असेल, तर तो इथे एखादी एक पीक दिली तुम्हाला, हे J2 मध्ये असेल तर एक सर्टन वेव्ह नंबरची इथं पीक दिली, तर 1 मध्ये असेल तर इथे कुठे तुम्हाला तो पीक देईल. मग तो इथे जो पीक मिळणार तुम्हाला, ते वेव्ह नंबर किती असणार, त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, ते आपल्याला एक्सप्रेशन डिराइव्ह करायचे. जर J2 मध्ये असेल तिथे वेव्ह नंबर आपल्याला व्हॅल्यू मिळेल, ते काढूया आपण. ओके, हे जे काही ट्रान्झिशन्स आहेत, या ट्रान्झिशन मध्ये पीक कुठे मिळेल आणि त्याची पीकची वेव्ह नंबरची व्हॅल्यू किती असेल ते आपण डिराइव्ह करणार. So we'll start with our derivation. So rotational energy of a molecule, हा फॉर्म्युला तोंड पाठ पाहिजे. काय आहे, E rotational is equal to H upon 8 pi square I J into J plus 1. हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. E rotational is equal to H upon 8 pi square J into J plus 1. Okay, suppose for considering, let E2 be the energy in the final state
and E1 be the initial state. Okay, म्हणजे ट्रान्झिशन आपण सपोज कन्सिडर केलं E1 E2. Okay, and difference is delta E. So E2 and E1. मग काय होईल ह्याला कन्सिडर करू आपण EH बाय हे 2 आहे म्हणून त्याला काय लिहिलं आपण H बाय 8 पाय स्क्वेअर I J2 बाय J2 प्लस 1. इथं 2 आहे E2 स्टेट आहे म्हणून. ओके, इथं J1 इज इक्वल टू H बाय 8 पाय स्क्वेअर I इंटू J1 इनिशियल स्टेट म्हणून J1 प्लस 1 ही E2 आणि हा E1 आपण कन्सिडर केलाय. नाव energy difference between the two energy levels, that is delta E. And what is delta E? E2 minus E1. Okay, E2 minus E1. Now we'll put these values, this E2 ही व्हॅल्यू टाकूया इथे आणि E1 ही व्हॅल्यू इथे टाकूया आपण. टाकूया E2 टाकूया आपण. काय E2 H बाय 8 पाय स्क्वेअर I. ओके, J2 plus 1 minus H by 8 pi square I J1 into J plus 1. Okay, now delta H square, sorry, H by 8 pi square आपण कॉमन काढूया. ही जी टर्म आहे ही टर्म आपण कॉमन काढूया. ओके, मग काय होईल हे सगळं डेल्टा ई आहे. ओके, डेल्टा ई इज इक्वल टू H, अरे हे H स्क्वेअर आहे, सॉरी H स्क्वेअर आहे. ओके, H स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर I कॉमन काढला आपण. ओके, अँड हे दोन टर्म लिहूया आपण J2 इंटू J2 प्लस 1 J1 हे मायनस इथे मायनस, सो मायनस J1 प्लस 1. ओके, नाउ H by 8 pi H square 8 pi square I. नाउ ह्याला मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला J2 ह्याला J2 इंटू J2 स्क्वेअर. ओके, J2 इंटू 1 J2 मायनस दिस मायनस. ओके, दिसते ना मायनस पार्टिसिपंट कोण आहे का? ओके, J1 into J1 square, J1 into 1 J1. Okay, now H square by 8 pi square I J. आता लक्षात घ्या स्क्वेअर आपण एकीकडे काढूया. इथे मी मार्क करतो हे स्क्वेअर आणि हा स्क्वेअर. हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर आपण बाहेर काढूया. इकडे घेऊया J2 स्क्वेअर, हा मायनस इथे मायनस J1 स्क्वेअर. ओके, आता आणि हा
J2 आणि हा J1 प्लस J2 हा मायनस हा प्लस J2 आणि हा इकडे मायनस होईल म्हणजे मायनस J1. ओके, आता जाऊया h स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर I आता हा J2 मायनस J2 मायनस J1 इकडे घेऊया आपण आधी J2 मायनस J1 इकडे घेऊया. आता ह्याला स्प्लिट करू आपण J2 स्क्वेअर मायनस J1 स्क्वेअर याला प्लस स्प्लिट करू आपण. हे काय होईल तो J2 प्लस J1 इंटू J2 मायनस J1. ओके, हे आपण करतो ना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी मायनस ए मायनस बी. ओके, आता हा J2 मायनस J1 हा इकडे कॉमन काढू आपण. ओके, आता हा इकडे कॉमन काढणार इकडे तो काय असणार आहे 1 इकडे असणार आहे आणि इकडे काय असणार आहे तो 1 असणार आहे. कन्सिडर आपण 1 करणार आहे तिथे म्हणजे काय येईल h स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर I इज इक्वल टू J2 प्लस J1. ओके, आता हा कॉमन काढलाय इकडे मग इकडे 1 कन्सिडर करणार आपण. ओके, एक मिनिट कट चेक करू दे. ठीक आहे, पण काय करूया इकडं हा बरोबर आहे आणि हा J2 इंटू 1 J2 J1 इंटू 1 J1. ओके, आणि आता म्हणजे आपण 1 कन्सिडर केल्यामुळे इथे असं येते आणि प्लस प्लस हा कॉमन काढला पण इकडे 1 आहे म्हणून इकडे 1 येईल. ओके, म्हणजे काय येईल J2 मायनस J1. म्हणजे तुमचं काय येईल डेल्टा E इज इक्वल टू J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस J1 इंटू डॉट म्हणतो ते इंटू h स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर I. ओके, हे तुमचं इथपर्यंत डेरिवेशन झालं. As per basic spectroscopic equation, what is basic spectroscopic equation? Mu is equal to delta E by H. Delta E by H. मग डेल्टा ई आपण टाकून देऊया ही व्हॅल्यू डेल्टा ई म्हणजे काय होईल म्यू इज इक्वल टू J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस 1 h स्क्वेअर अपॉन 8 पाय स्क्वेअर I divided by H. डिवाइडेड बाय H. इकडे एक H कॅन्सल होईल इकडचा एक H कॅन्सल होईल. काय मिळेल आपल्याला न्यू इज इक्वल टू J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस 1 एकच H एक H कट झाला म्हणजे H अपॉन 8 पाय स्क्वेअर I. ओके, now the wave number is related to the frequency. Wave number is related to the frequency by the equation wave number is related to the frequency c into nu, where c is the
स्पीड ऑफ लाईट म्हणजे काय होईल, ही टर्म आपण इथे लिहिली आणि ही जी म्यूची व्हॅल्यू आहे ही आपण ही लिहिणार आता. ओके, ही व्हॅल्यू आपण टाकणार इथे. म्हणजे काय येईल, J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस 1 H बाय 8 पाय स्क्वेअर I. ओके, आता वेव्ह नंबर इज इक्वल टू म्हणजे हा C इकडे खाली जाईल, हा C आहे तो इकडे डिनॉमिनेटरला जाईल. ओके, म्हणजे J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस 1 H अपॉन 8 पाय स्क्वेअर I C. Okay, now this H upon 8 pi square IC we can write it as B naught. B naught आणि B naught ला म्हणतो आपण रोटेशनल कॉन्स्टंट, रोटेशनल कॉन्स्टंट. ओके, or it is also called as B silent आहे, जेरम कॉन्स्टंट. हे ऑब्जेक्टिव्हली विचारतील जेरम कॉन्स्टंट. ओके, या व्हॅल्यूला आपण आता बी नॉट म्हणू शकतो. म्हणजे कसं लिहिल मी, म्हणजे बी नॉट इज नथिंग बट H अपॉन 8 पाय स्क्वेअर IC. ओके, सो आय कॅन राईट दॅट. हे इक्वेशन आता मी कसं लिहिल, हे इक्वेशन बघा, फायनल स्टेप लावलो आपण. वेव्ह नंबर इज इक्वल टू J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस 1 इंटू, आता ही पूर्ण टर्म बी नॉट झाली आहे म्हणजे ही बी नॉट. ओके, सो दिस इज आवर डेरिवेशन. ओके, वेव्ह नंबर डेरिवेशन फॉर ए वेव्ह नंबर ऑफ ए लाईन इन रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ ए डायटोमिक मॉलिक्यूल. आता ह्याच्यावरती आपण वेगवेगळे प्रॉब्लेम सोडूया. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये. तर हे काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला, तसं आपण स्टेप वाईज डिराईव्ह करूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण न्यूमरिकल्स घेऊया. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला. कुठले फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, हे फॉर्म्युला आपल्याला तोंड पाठ पाहिजे. I इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे. नंतर ई रोटेशनल एनर्जी ऑफ ए डायटोमिक मॉलिक्यूलचा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. H स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर I. ओके, बी नॉट म्हणजे रोटेशनल कॉन्स्टंट. आता आपण डिराईव्ह केलाय, काय असणार आहे तो, H बाय 8 पाय स्क्वेअर IC. हे सगळं आपल्याला आता तोंडपाठ पाहिजे. ओके, रोटेशनल व्हॅल्यू, अरे J इंटू J प्लस 1, J इंटू J प्लस 1. हा, ओके, हे सगळे फॉर्म्युला आता आपल्याला पाठ पाहिजे. अजून भरपूर फॉर्म्युले, 30-35 फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे, विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.